नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत 12 डिसेंबर ज्यांची जन्मतारीख आहे त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व, त्याचप्रमाणे येणारं संपूर्ण वर्ष हे नेमकं कशा प्रकारचं असेल या संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला ज्यांची जन्मतारीख 12 डिसेंबरची आहे त्या सर्वांना जन्मदिनाच्या मनापासून शुभेच्छा. येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्तीचं ठरो हीच आमची सदिच्छा. यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं तर नीटनेटकं टापटीप अशा प्रकारचं यांचं व्यक्तिमत्व असतं आणि यांची फॅशन ही सोबर असते. खूप ठळक फॅशन करणं यांना आवडत नाही. मुळातच यांच्या व्यक्तिमत्वाचा सगळ्यात महत्त्वाचा पैलू म्हणजे यांचं ज्ञान. ज्ञान यांच्याकडे खूपच चांगल्या प्रकारचं असतं आणि ज्ञान घेण्याच्या सर्व मार्ग हे चोखाळतात. बालपणापासूनच हा त्यांचा स्वभाव असल्या कारणामुळे जवळजवळ सर्व क्षेत्राबद्दल यांना ज्ञान असतं, परंतु एखाद्या कुठल्यातरी क्षेत्राचं अतिशय सखोल असं ज्ञान असतं. मॅच्युरिटी हा भाग यांच्या व्यक्तिमत्वाचा एक सुंदर पैलू समजता येईल. म्हणजेच कुठल्याही गोष्टीमध्ये टोक हे सहसा गाठत नाही. ॲडजस्ट करणं हे यांना चांगलं जमतं. त्याचप्रमाणे यांच्यामध्ये माणुसकी हा भाग सर्वात मोठ्या प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात दिसून येतो. अगदी बालपणापासूनच हा भाग त्यांच्यामध्ये असतो. म्हणजेच एखादा व्यक्ती किंवा प्राणीसुद्धा जर त्रासामध्ये असेल, दुःखामध्ये असेल, तर धावत जातील त्याची मदत करतील. तो आपल्या ओळखीचा असो वा नसो, मदत करणं हा यांच्या वृत्तीचाच एक भाग असतो. म्हणूनच ह्या व्यक्ती समाजामध्ये खूपच प्रसिद्ध असतात आणि यांची वाणीसुद्धा खूप गोड असते. म्हणजेच प्रासादिक वाणी ज्याला आपण म्हणतो तो भाग यांच्यामध्ये दिसून येतो. कुठल्याही गोष्टीमध्ये टोक गाठत नसल्यामुळे ॲडजस्टमेंट हा यांच्यामध्ये दिसत असल्या कारणामुळे या व्यक्ती तशा पहिल्या तर सर्वांना हव्याशा वाटतात. एकंदरीत यांचा जो सामाजिक दृष्टिकोन असतो तो खूप चांगला असतो. घरापेक्षा घरातल्या बाहेर जास्त रमतात. म्हणूनच घरातल्या व्यक्तींचा यांच्याबद्दलचा दृष्टिकोन थोडासा नकारात्मक असू शकतो. मात्र घरातल्या बाहेरच्या ज्या व्यक्ती असतात त्यांच्या बाबतीत यांचा दृष्टिकोन अतिशय चांगला असतो. शाळा कॉलेजमधलं शिक्षण सहजपणे पूर्ण करतात. यांचा बौद्धिक स्तर, आकलनशक्ती, ग्रहणशक्ती चांगली असल्यामुळे या बाबतीमध्ये खूप पुढे जाऊ शकतात. त्याचप्रमाणे सायकोलॉजीचा विषय किंवा ज्यामध्ये ज्ञान आहे असे ज्ञान किंवा भाषा ही जी क्षेत्र आहेत किंवा या संदर्भातले जे क्षेत्र आहेत त्यामध्ये पुढे जाऊ शकतात. याचप्रमाणे करिअरच्या बाबतीत जरी सांगायचं झालं तरी ज्या ठिकाणी दुसऱ्याला शिकवण्याचा भाग आहे, एज्युकेशनशी संबंधित, फायनान्स किंवा आर्थिक क्षेत्राशी संबंधित, कुठे फिरणं वगैरे असेल त्या संदर्भात अशी क्षेत्र यांना भुरळ पाडतात आणि त्यामध्येच त्या पुढे जातात. एखाद्या व्यक्तीला भरपूर लाखो करोडो पैसे कमवल्यानंतर जो आनंद होतो तो त्यांना स्वतःच्या ज्ञानाचं किंवा स्वतः लिहिलेलं पुस्तक प्रकाशित झाल्यावर होतो. म्हणजेच यांचं जे ज्ञान असतं, यांचा जो आनंद असतो तो मुळातच यांच्या ज्ञानामध्ये दिसून येतो. ज्ञानाने श्रीमंत व्हावं हे असं त्यांना नेहमीच वाटतं. त्यामुळे पैशाची खणखण सहसा दिसून येत नाही. आर्थिक संदर्भामध्ये यांना खूप काही अपेक्षा नसते. हॅपी गो लकी ज्याला आपण म्हणतो तो भाव यांच्या एकंदरीतच व्यक्तिमत्वात दिसून येतो. सतत हसतमुख असतात. कुठलाही मुद्दा कितीही कचकट असला तरी ते आपल्या मधुर वाणीने अगदी सहज सोप्या शब्दात समजावून सांगण्याची कला यांच्यामध्ये खूप चांगली असते. धार्मिक आणि आध्यात्मिक असतात. सरळ सरळ वागणारे असतात. आउट ऑफ द वे जाऊन काही गोष्टी करत नाही. रिस्क घेऊन काही गोष्टी करत नाहीत. त्यामुळे मुळातच काही गोष्टी मिळवण्यासाठी काही गोष्टींचा त्याग करणं हा भाग यांच्या वृत्तीत नसतो. एखादी गोष्ट मिळाली तर ठीक, नाही मिळाली तर त्या बाबतीमध्ये जास्त काही जीवाचा आटापिटा करत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे थोडासा आळशीपणा यांच्यामध्ये दिसून येतो. बघू, करू हा जो भाग आहे हा भाग यांच्या वृत्तीमध्ये थोडा दिसून येतो. अर्थात त्यावर काम केलं तर खूप मोठ्या प्रमाणात या ज्या व्यक्ती असतात त्या पुढे जाऊ शकतात. थोडीशी समयसूचकता आणि शिस्त जर का स्वभावात आणली तर ह्या व्यक्ती नक्कीच फार मोठा पैलू जीवनामध्ये अचीव करू शकतात. त्या बाबतीत त्यांची जी कार्य करण्याची क्षमता असते ती खूपच चांगल्या प्रकारची दिसून येते. खाण्यापिण्याच्या सवयीवरती सुद्धा थोडंसं नियंत्रण ठेवणं गरजेचं राहतं. खास करून यांना गोड खाणं खूप आवडतं आणि त्यामुळे मेदवृद्धी होणं आणि त्या संदर्भातले त्रास होणं आरोग्याचे या संदर्भामध्ये थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील.
बाकी जर का सांगायचं झालं तर यांचं एकंदरीत व्यक्तिमत्व हे लोभसवाणं असतं. याचप्रमाणे त्यांच्या लव्ह लाईफबद्दल सांगायचं झालं, रिलेशनशिपबद्दल सांगायचं झालं तर रिलेशनशिपमध्ये येतात, सहजपणे येत नाही, थोडा विचार करून येतात. मात्र रिलेशनशिप व्यवस्थितपणे टिकवतात आणि त्यामध्ये साधारण अशाच प्रकारचा यांचा स्वभाव दिसून येतो. आपली चूक असो वा नसो, मात्र रिलेशनशिप टिकवायचं हा यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक भाग दिसून येतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिलेशनशिपमध्ये समोरच्या व्यक्तीला संपूर्णपणे स्वातंत्र्य दिलं जातं, जे की खूप कठीण गोष्ट असते रिलेशनशिपमध्ये. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर का या व्यक्ती रिलेशनशिपमध्ये असल्या आणि रिलेशनशिप ब्रेकअपपर्यंत पोहोचलं, तर समोरच्या व्यक्तीला सहजपणे माफ करतात. म्हणजे समोरच्या व्यक्तीची चूक जरी असली, तरी त्यांना फार मोठ्या मनाने माफ करतात. हा जो गुण आहे, गुण इतर कोणत्याही व्यक्तीमध्ये सहजासहजी दिसून येत नाही, की जो गुण यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतो. अशाचमुळे ह्या ज्या व्यक्ती असतात, ह्या व्यक्ती सर्वांना हव्या-हव्याशा वाटणाऱ्या असतात. येणाऱ्या संपूर्ण वर्षामध्ये जवळ-जवळ मे 2025 पर्यंतचा जो कालावधी आहे, त्यामध्ये विवाह ठरणं, प्रत्यक्ष विवाह होणं, काही चांगले लाभ मिळणं, अंगीकृत कार्यात यश मिळणं, याचप्रमाणे कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट प्रॉमिसेस याकरता सुद्धा येणाऱ्या जवळ-जवळ मे 2025 पर्यंतचा जो कालावधी आहे, हा कालावधी तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं 12 डिसेंबर ज्यांची जन्मतारीख आहे, त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व, त्याचप्रमाणे येणारं संपूर्ण वर्ष हे नेमकं कशा प्रकारचं असेल, या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.